आणि आता आपण ही जी दृश्य पाहतो आहोत, अजित पवार हे वैष्णवीच्या घरी पोहोचलेले आहेत। वैष्णवी कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी अजित पवार दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणची ही थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। या प्रकरणात आपला काहीही संबंध नाही, आपलं नाव गोवण्यात आलं असं स्पष्टीकरण आजच अजित पवारांनी एका संभाषणामध्ये दिलेलं होतं। मात्र पूर्ण न्याय केला जाईल आणि वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं देखील अजित पवार म्हणाले होते। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार आता कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या माहेरी अजित पवार दाखल झाले। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नाजिब मुल्ला यांच्याकडून। नाजिब, वैष्णवी हगवणे तिचा मृत्यू 16 मेला झालेला होता आणि यातले आरोपी जे होते ते अजित पवार गटाचे पुण्यातले मुळशी तालुक्यातले ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचं कुटुंबीय होतं आणि त्याच्यामुळं सुरुवातीपासून अजित पवारांचं नाव या प्रकरणामध्ये चर्चेत होतं। मात्र अजित पवारांनी वेळोवेळी या ठिकाणी माझा यामध्ये हस्तक्षेप नाहीये, माझा यात काही संबंध नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। आणि आज जे 7 दिवस फरार असणारे आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सापडले आणि त्यानंतर आपण बघतोय उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या ठिकाणी कसपटे कुटुंबियांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि ते कुटुंबियांचं सांत्वन करतायत। इतकंच नव्हे तर इत्तंभूत माहिती अजित पवार घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण गेली 4-5 दिवस झालं माध्यमांनी हा विषय जो आहे तो ज्या पद्धतीने उचलून धरलेला आहे आणि त्यानंतर तपासाला ज्या पद्धतीनं वेग आला आणि यामध्ये केंद्रस्थानी अजित पवार वेळोवेळी आपल्याला असल्याचं पाहायला मिळालं। त्याला कारणही तसंच आहे, कारण राजेंद्र हगवणे यांनी केवळ वैष्णवीचा छळ केलेला नव्हता, तर ज्येष्ठ सून त्यांची होती मयुरी, हिचा सुद्धा अशाच प्रकारे छळ जो आहे या ठिकाणी झालेला होता आणि तिनं सुद्धा गुन्हा नोव्हेंबर 2024 मध्ये दाखल केलेला होता। परंतु त्यावेळेला मात्र हे हगवणे कुटुंबीय जे आहेत ते यातून बचावलं होतं। त्यांच्यावरती जी कारवाई आहे ती कारवाई जी आहे ती या ठिकाणी झालेली नव्हती आणि मग त्याच वेळेला जर कारवाई झाली असती तर कदाचित आज वैष्णवी आपल्यात असती। मग त्यावेळेला निश्चितपणे अजित पवारांच्या या भेटीवर नाजिब आपलं लक्ष असेल। तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।